नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथ पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडून येतात, आपलं वागणं आणि बोलणं कशा पद्धतीने बदलतं, दत्तगुरूंचा आपल्याला कसा कृपाशीर्वाद मिळत असतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो आणि धर्मशास्त्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथाला अतिशय महत्त्व आहे। या ग्रंथाचे जे भक्त पठण करतात, अतिशय मनापासून गुरूंच्या जवळ जातात, त्यांना अर्थतेने हाक मारतात, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना दत्तगुरू पूर्ण करत असतात। आपले गुरु आपल्या सोबत असतात, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्या साथ देत असतात। म्हणूनच असं म्हटलं जातं की एकदा तरी प्रत्येकाने गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करून नक्कीच पाहावे। यामध्ये काही नियम असतात, ते नियम अजिबात अवघड नाहीयेत, प्रत्येकाला जमतील अशा पद्धतीचेच नियम आहेत आणि एवढे मोठे सुद्धा नियम नाहीयेत की ते नियम कोणीही पाळू शकणार नाहीये। अतिशय साधे सोपे नियम पाळून सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता। आता गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केल्यानंतर आपल्यामध्ये अनेक बदल घडून येतात। त्यामधील अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे सत्यता। आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सत्यता येऊ लागते। गुरूंचं चरित्र जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये काहीतरी निर्मळ किंवा एखादी प्रसन्न अशी शक्ती संचारल्यासारखं आपल्याला वाटतं आणि त्यामुळेच आपल्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा खोटेपणा किंवा अहंभाव किंवा इतरांना दुखवण्याचा भाव अजिबात येत नाही आणि आपल्या वागण्यामध्ये सत्यता येते। आपण कोणत्याही पद्धतीचे खोटे बोलण्याचं धाडससुद्धा आपल्याला होत नाही। हा अतिशय मोठा बदल आहे आणि तो गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केल्यानंतर आपल्यात पाहायला मिळतो। इतर वेळेला आपले जन्मानुजन्मे कोणत्याही पद्धतीचे स्वभाव बदलत नाहीत, परंतु एकदा जर का तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चुकीच्या गोष्टी असतात, आपल्यामध्ये जे काही दोष असतात ते निघून जाण्यास मदत होते। त्यामुळे एकदा तरी आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी या ग्रंथाचे पठण करायचे आहे। तसेच आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही कठीण काळामध्ये दत्तगुरू आपल्याला साथ देतात, ती अडचण दूर करतात। त्यामुळे या ग्रंथाचे पठण करणे अतिशय महत्त्वाचे आहे। नियम वगैरे या गोष्टींचं कोणत्याही पद्धतीचं टेन्शन कुणीही घेऊ नका। जर तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करू शकता। आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचा मला आलेला अनुभव मी थोडक्यात तुम्हाला सांगते। तर पहिल्याच वेळेला मी ज्यावेळी पारायण केले होते त्यावेळेला 6व्या दिवशी अमावस्या होती, तरीसुद्धा मी पारायण केलेले होते। मनापासून इच्छा होती आणि मला ते करायचेच होते। 6व्या दिवशी अमावस्या होती, त्याच दिवशी मला दत्तगुरूंनी 3 गायींच्या स्वरूपामध्ये दर्शनसुद्धा दिले, म्हणजे तिथेच माझी शंका मिटली। आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की गुरुचरित्र ग्रंथाचे पठण कधीही अमावस्येला करू नये। तर अमावस्येला गुरुचरित्र केल्यामुळे माझं काहीही वाकडं झालं नाही किंवा कोणत्याही पद्धतीचा मला त्रास झाला नाही। दत्तगुरूंनी माझी इच्छा पूर्ण केली, साक्षात मला 3 गायींच्या स्वरूपामध्ये दर्शनसुद्धा दिले। त्यामुळे 6व्या दिवशी जरी अमावस्या असली तरीसुद्धा दत्तगुरूंनी दर्शन दिल्यामुळे मला खूप आनंद झाला होता। मी त्याच दिवशी संध्याकाळी प्रार्थनेला बसले, दत्तगुरूंना अतिशय मनापासून आर्ततेने हाक मारली। त्यांना म्हटलं, तुमचं चरित्र वाचून मला खूप आनंद झाला, मला तुमच्यासारखं संयमी आणि शांत बनायचं आहे। असं म्हणत असताना माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू व्हायला लागले आणि त्यानंतर मला काही माहीत नाही, मी डोळे बंद केलेले होते, परंतु मी त्यानंतर थोडेसे डोळे उघडले आणि त्यावेळेला अगरबत्ती लावलेली होती बाजूला, त्या अगरबत्तीचा इतका धूर पसरलेला होता। अतिशय असं धुकं जेव्हा पडतं आणि त्यावेळेला जसा धूर होतो तसा त्या पद्धतीने धूर आजूबाजूला सगळ्या वातावरणामध्ये झालेला होता। मला फक्त दत्तगुरूंची कलश मांडणी दिसत होती, त्यांचा फोटो दिसत होता आणि मी त्यांच्यासमोर बसलेले होते। माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्यानंतर दत्तगुरूंच्या ज्या वेळेला मी मांडणी केली होती
त्यावेळेला जो कलश होता त्यावरती जे फूल मी लावलेले होते ते सकाळपासून तसंच होतं आणि ते फूल पटकन खाली पडलं आणि मला इतका आनंद झाला त्यावेळेला मला समजलंच नाही। आताही बोलताना माझ्या अंगावरती काटेसुद्धा येत आहेत आणि हा अतिशय मन सुन्न करणारा अनुभव मला त्या दिवशी मिळाला। मग त्यावेळेला जर अमावास्या असेल आणि त्या दिवशी मी गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले आणि दत्तगुरूंनी माझ्यासोबत राहून माझी साथ दिली, माझ्याकडून ते पूर्ण करून घेतले। मग तुम्ही हे नियम का म्हणत असता? तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, कारण जर आपली इच्छा असेल तर दत्तगुरू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करून घेतात म्हणजे घेतातच। आपली फक्त मनापासून इच्छा हवी आहे। गुरूंचं चरित्र जाणून घेण्याची आपली जी काही तळमळ आहे ती आपली शुद्ध असली पाहिजे, त्यावेळेलाच दत्तगुरू आपल्याकडून ते करवून घेतात आणि मी त्यांच्याकडून मागितल्याप्रमाणे माझं मन शांत आणि संयमी झालं। दत्तगुरूंच्या कृपेमुळे कोणावरही जळण्याचा कधीही प्रसंग येत नाही। मन अगदी शांत, संयमी आणि शुद्ध असतं। कुणीही कितीही पुढे जाऊ दे किंवा कितीही कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न करू दे तरीसुद्धा आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट विचार येत नाहीत, असंही माझं होतं। या उलट आपल्या मनामध्ये इतरांबद्दल प्रेम, आपुलकी, माया वाढते, इतरांचा विचार करण्याची बुद्धी आपल्याला मिळते। म्हणून गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केल्यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडून येतात। आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटतं। जे काही नवीन चैतन्य आपल्याला मिळत आहे जणू काही त्याचा आपल्या अंगामध्ये संचार होत आहे आणि त्यामुळे आपलं चरित्रसुद्धा अतिशय सुंदर बनायला सुरुवात होते। अशा पद्धतीने मी छोटासा अनुभव माझा तुम्हाला शेअर केलेला आहे। या अगोदरसुद्धा माझ्या मनामध्ये इतरांबद्दल कधी द्वेष किंवा चुकीची भावना नव्हत्या, परंतु ज्या काही होत्या त्यासुद्धा या ग्रंथाचे पठण केल्यामुळे त्या निघून गेल्या आणि आता कसल्याही पद्धतीचा लोभ, मोह, माया या गोष्टीतून माझी मुक्तता झालेली आहे। तशीच तुमची हो, यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचे पठण एकदा तरी तुम्ही कराच। यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि आपलं जीवन सार्थकी लागतं। म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करावे। तर ही होती छोटीशी माहिती, माझा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।